आहे की जो खरं तर आज प्रेक्षकांना सुद्धा आम्ही विचारलेला आहे की सातत्याने आपण बघतोय अजितदादांचं निधन झाल्यानंतर हे दिसून येत आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विविध पद्धतीने विलीनीकरणाचा मुद्दा पुढे आणतायत, त्याचे विविध पैलू, त्याची माहिती दिली जाते, पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते मात्र मौन बाळगून आहेत. याच्या मागे नक्की कारण काय आहे? तुमच्या पैलूने बघता, तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघताना कशा पद्धतीने विश्लेषण कराल याचं? आपण सुरुवात करूया समरजींपासून. मला असं वाटतं की याच्यात दोन तीन गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जे आता शशिकांत शिंदेंनी लिहिलेला जो अग्रलेख आहे काय त्यांच्या मासिकामध्ये, त्याच्यात त्यांनी असं म्हणलंय की शरद पवारांबरोबर चर्चा करून हे ठरलं होतं की अजित पवारांच्या हातात विलिनीकरण झाल्यानंतर सगळी सूत्र येतील आणि ते ठरवतील. आता शरद पवारांनी स्वतः असं सांगितलं होतं अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीतून बोलताना की बाबा ही चर्चा होत होती, पण या चर्चेत मी नव्हतो, या चर्चेमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार आणि बाकी काही नेते होते, मी नव्हतो. त्याच्यामुळे आता शशिकांत शिंदे त्यांनाच कॉन्ट्रॅडिक्ट करत आहेत. तसंच रोहित पवारांनी सुद्धा त्या दिवशी जे प्रश्न उपस्थित केले ते महत्वाचे आहेत, परंतु अजित पवारांच्या निधनाच्या नंतर शरद पवारांनी कॅटेगोरिकली हा घातपात नाही, हा अपघात आहे असं सांगून, म्हणजे आता त्यांचं म्हणणं आहे की तेव्हा इतकी गर्दी आली होती वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये त्याला एक राजकीय टोन सुद्धा होता की कलकत्त्यावरनं या बातम्या पसरवल्या जात आहेत असं ते म्हणाले होते. त्यांचा निर्देश साधारण कोणाकडे होता हे त्याच्यातनं एकतर स्पष्ट होतं. तर असं असताना म्हणजे मला यातले जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत की शरद पवारांच्या पक्षामधनं जे आता टार्गेट केलं जातंय त्याच्यामध्ये एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या केलं जातंय. तर हे विलिनीकरण झाल्यानंतर या दोघांना त्या विलिनीकरणानंतर त्या एकत्रित पक्षात स्थान द्यायचं नाही आणि त्यांच्याशिवाय हा पक्ष बनवायचा आहे का, असं असेल तर त्यांनी ती थेट भूमिका घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, विलिनीकरणानंतर हे जे सगळे नेते शशिकांत शिंदेपासून त्यांचा जो काय सगळा पक्ष आहे, तिकडे 9 खासदार आहेत, इकडे काय 18 आमदार आहेत, हे सगळे सरकारमध्ये सामील होणार की या पक्षाला कन्व्हिन्स करणार सरकारमधनं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. मग पक्ष एकत्र होताना कुठली तरी एका भूमिकेवर तो एकत्र यायला पाहिजे ना, राजकीय भूमिकेशिवाय पक्ष असू शकत नाही. बरोबर. अशी विलिनीकरण यापूर्वी झालेली आहेत आणि फाटाफूटही यापूर्वी झालेली. म्हणजे जो समाजवादी पक्ष होता त्या समाजवादी पक्षातनं संयुक्त समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, ते एकत्र येऊन पुन्हा समाजवादी पक्ष, अशी फाटाफूट विलिनीकरण भारतामध्ये यापूर्वी झालेलं आहे. परंतु तो राजकीय भूमिकेवर यायला पाहिजे. तर राजकीय भूमिका दोन्ही बाजूंनी काहीच क्लिअर केली जात नाही आणि केवळ विलिनीकरण व्हायला हवं, अजितदादांची इच्छा होती, हे नेते आडकाठी आणतायत, त्याच्यापेक्षा स्पष्ट भूमिका ते का घेत नाहीये हे मला समजत नाही. आणि तशी जर भूमिका घेतली त्यांनी, बरोबर, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला समजा 9 खासदारांचा पाठिंबा मिळणार असेल केंद्रात, तर ते का नाकारतील? समजा विलिनीकरण न होता सुद्धा मला असं वाटतं शरद पवारांच्या पक्षाला एनडीए मध्ये सामील होता येऊ शकतं, मला माहित नाही. आणि त्यांचं शरद पवारांचं स्टेचर आणि त्यांचं एकूण सगळं राजकारण आणि त्यांचं एकूण कॉन्टॅक्ट पाहता मला वाटत नाही त्याच्यात काय अडचण येईल. पण जर विलिनीकरण करायचं असेल तर आत्ताच त्या पक्षातले जे 2 नंबरचे 3 नंबरचे नेते आहेत, म्हणजे त्यांच्या हायरार्कीमध्ये, त्यांना टार्गेट करून विलिनीकरण करायचं असं हे मला काय, म्हणजे यातलं काही तर्क सापडत नाहीये. हे त्यांना नक्की करायचंय विलिनीकरण की करायचं नाहीये? जर करायचं असेल तर त्या पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करून कसं काय विलिनीकरण करता येईल हे मला काही समजत नाही.